आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. खरंच खूप इंटरेस्टिंग एपिसोड आहे बरं का प्रेक्षकांनो, शेवटपर्यंत नक्कीच पहा. खूप काही धमाका झाला आहे बरं का आजच्या भागामध्ये. असो, इथे आपण पाहतो आरती ही टॉवेल घेऊन आलेली असते पृथ्वीच्या खोलीमध्ये आणि तेव्हा ती टॉवेल देत असते. तेवढ्यातच इथे पृथ्वी फक्त बनियान आणि शॉर्ट चड्डीवरच असतो आणि तेवढ्यातच इथे आरती तोंड वाकडं करून पाठ फिरवत असते. तेव्हा तो म्हणत असतो थँक्यू आणि जेव्हा आरतीला पाहतो तेव्हा मात्र त्याची विकेटच पडते. मग आता तो म्हणत असतो तू कोण आहेस आणि इथे माझ्या खोलीमध्ये काय करत आहेस आणि दरवाजा नॉक करून यायची सवय आहे की नाही. तेव्हा आरती म्हणत असते ज्याचं करावं भलं तो म्हणतो. तेव्हा तो म्हणत असतो हो ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं, असंच म्हणायचं आहे ना. तेव्हा आरती त्याला थँक्यू म्हणत असते कारण तिची म्हण त्याने पूर्ण केलेली असते ना म्हणून. मग आता इथे ती म्हणत असते तुला साध्या गोष्टी कळत नाही आहे का. आपण खोलीमध्ये आहोत तर व्यवस्थित कपडे वगैरे घालून उभं राहावं आणि हे जे काही अवतार करून ठेवला आहेस ना त्याकडे बघावं. बाय द वे खोली माझी, घर माझं, मालक मी आणि तू कोण आहेस मुळात आणि तू माझ्या खोलीमध्ये काय करतेस आणि मी तुला टॉवेल सांगितला नव्हता. तेव्हा ती म्हणत असते तेच काका टॉवेल घेऊन येत होते पण त्याचं काय झालं ना, ते जिना चढत असताना तेव्हा हो तेच, पण तू कशी टपकलीस. मी टपकले नाही, मी आले. हो तू आलीस पण का आलीस आणि आहेस मुळात कोण तू. आता हा विषयच नाही आहे मी कोण आहे हे सांगण्याचा, पण तू अशा अवस्थेमध्ये आणि त्याचबरोबर ते काका येत असताना ना त्यांचा पाय निसटला, ते खाली पडले आणि त्यामुळे मला इथे तुझा टॉवेल घेऊन यावं लागलं आहे. हो पण मुळात तू माझ्याशी भांडतेस का आणि मुळात तुझा आणि या घराचा काय संबंध आहे आणि तू एवढं सगळं मला का बोलतेस, कोण कोण आहेस तू कोण. आणि तेव्हा ती म्हणत असते पण तुला तुला दरवाजा बंद करून बसता येत नाही आहे का किंवा व्यवस्थित थांबता येत नाही आहे का, हे तू मला कोण सांगणारी, असं इकडे तो बोलत असतो. तेवढ्यातच आनंदीच्या लक्षात येतं की आरती मात्र इथेच आहे आणि काही करून आरतीकडे लक्ष दिलं पाहिजे असा विचार आनंदीच्या मनात येतो आणि तेव्हा ती धावतच पृथ्वीच्या खोलीमध्ये सविताताईला घेऊन येत असते. आरतीताई तू इथे काय करतेस बरं आणि तू आणखी गेली नाहीयस. अगं मी जातच होते पण हा बघ ना, हा कसा माझ्याशी भांडतोय आणि काय पसारा करून ठेवलाय ह्याने ह्याच्या खोलीमध्ये. तेव्हा लगेच आता इथे पृथ्वी म्हणत असतो ही कोण आहे. तेव्हा आनंदी म्हणत असते सर सर माफ करा, ती माझी मोठी बहीण आहे. तेव्हा आरती म्हणत असते तू याला सर का म्हणतेस आणि काय संबंध आहे याचा सर म्हणण्याशी. तेव्हा बघ 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 जरा, मला नाही वाटत आहे ही तुझी मोठी बहीण आहे असेल म्हणून आनंदी. मला तर ही एक नंबरची आगाऊ, चिडचिडी आणि भांडखोर वाटते, चिडका बिब्बा ही एक नंबरची. त्याच वेळेला आनंदी म्हणत असते सर माफ करा, तिच्या वतीने मी तुम्हाला सॉरी म्हणते पण ती माझी मोठी बहीण, थोरली बहीण आहे. आरतीताई आरतीताई तू आणखी गेली नाहीस का बरं, गेली नाही, जा बरं तू इथून. तेव्हा ती म्हणत असते हो जातेच आहे पण ह्याला जरा समजाव आणि ह्याला जरा नीट बोलायला शिकव. तेवढ्यातच तो म्हणत असतो मला मला हे सगळं काही तू बोलतेस. अगं काय हे, बापरे आनंदी खरंच तू एका बाजूला आणि त्याचबरोबर ही तुझी बहीण एका बाजूला, काय बोलायचं ना ते कळतच नाही. मग आता आनंदी म्हणत असते सर माफ करा, मी तिला समजवेल आणि मी तिला सांगेल. तेव्हा लगेच आता इथे आनंदी ही सविताताईला घेऊन तिथून निघून जात असते आणि ती निघून गेल्यानंतर इथे दुसऱ्या बाजूला युगंधर मात्र ताबडतोब घरी आलेला असतो. आज युगंधरचं मन मात्र फार कासावीस होत असतं. काही झालं ना तरी आनंदीला ह्या वेशामध्ये त्याला पाहायचं नसतं. त्यामुळे घरातील सर्वांना त्याने एकत्र बोलवलेलं असतं आणि एकत्र बोलवून आज इथे खूप मोठी त्याने एक घोषणा केलेली असते. आता जेव्हा तो म्हणतो सविताताई आनंदीला सुद्धा घेऊन या. मग आता सविता म्हणत असते हो मालक साहेब घेऊन येते. मग आता सगळेजण आलेले असतात आणि तेव्हा आनंदी सुद्धा येते. तेव्हा सविता म्हणत असते मालक साहेब काय झाले, आमच्याकडून काही नियम मोडलाय का किंवा आमच्याकडून काही चूक झाली आहे का, तुम्ही अशा पद्धतीने आम्हा सर्वांना इथे बोलवलेलं आहे. तेव्हा युगंधर म्हणत असतो नाही, तुमच्याकडून कोणतीही मोठी चूक वगैरे किंवा काही झालेलं नाही आहे, पण आज मात्र मी तुमच्या सर्वांसाठी काहीतरी घेऊन आलेलो आहे. आजपासून तुम्ही इथे नोकरांच्या ह्या कपड्यामध्ये राहण्याची तुम्हा सर्वांना काही गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे आणि त्याचबरोबर तुम्हाला हवे त्या रंगाचे, हवे त्या ढंगाचे, हवे त्या प्रकारचे कपडे तुम्ही इथे घालू शकता. तुम्हाला इथे आजपासून नोकरांचा हा जो काही ड्रेस कोड आहे तो इथे नसणार आहे. तुम्ही कोणतेही कपडे इथे घालू शकता असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता मात्र इथे सर्वांना फार आनंद झालेला असतो. सविता म्हणत असते खरं सांगू का मालक साहेब, आत्तापर्यंत आमच्या ह्या आनंदाचा त्याचबरोबर आम्हाला काय आवडतं ह्या सगळ्या गोष्टींचा कोणीही विचार केला नाही, पण आज मात्र तुमच्यामुळे आम्हाला हे सगळं काही भेटतंय. तेवढ्यात शिल्पा आलेली असते आणि शिल्पा म्हणत असते हा एवढ्याच जी काही सभा इथे भरवली आहे ती का आणि कशासाठी भरवली युगंधर. तेव्हा युगंधर म्हणत असतो हो ताई, आजचा
मी एक सर्वात महत्त्वाचा आणि खूप मोठा निर्णय आणि त्याचबरोबर ह्या घरातला नियम मोडत आहे आणि तो चेंज करत आहे. आणि तो म्हणजेच की आजपासून नोकरामधला कोणताही माणूस, कोणतीही स्त्री इथे त्यांच्या नोकऱ्यांच्या ड्रेस कोडमध्ये किंवा कपड्यांमध्ये राहणार नाही. त्यांना त्यांच्या आवडीचे कपडे आजपासून घालण्यात येतील असं इकडे तो म्हणत असतो. आणि वटपौर्णिमा आहे, त्यामुळे मी तुम्हा सर्वांसाठी काहीतरी गिफ्ट आणलं आहे तो म्हणतो आणि प्रत्येकाला आणलेलं गिफ्ट इथे देत असतो. तेव्हा सविता इथे युगंधरचे मनोमन आभार मानत असते आणि म्हणत असते, खरंच मालक साहेब, आज तुमच्यामुळे ना ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला इथे पाहायला, अनुभवायला मिळतात. खरंच तुमचे उपकार आणि त्याचबरोबर हे सगळं काही आम्ही कधीच इथे विसरू शकत नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्यानंतर मात्र इथे स्वतः युगंधर आनंदी समोर जाऊन उभा राहतो आणि आनंदीला तो ते गिफ्ट देत असतो आणि म्हणत असतो, आनंदी हे गिफ्ट तुझ्यासाठी आहे. असं बोलल्याबरोबर लगेचच आपण पाहतो आनंदीला मात्र फार आनंद झालेला असतो ते गिफ्ट वगैरे पाहिल्यानंतर. आणि ती विचार करत असते, खरंच मालक साहेब, तुम्ही हे मला गिफ्ट दिलेलं आहे आणि त्यामुळे खरंच मनापासून धन्यवाद असं म्हणून आता युगंधरने लगेचच आनंदीसाठी सुद्धा आणलेली साडी दिलेली असते. आणि त्यानंतर सगळेजण आपापल्या कामासाठी निघून गेलेले असतात. तर युगंधर त्याच्या खोलीमध्ये जातो. दुसरीकडे आपण पाहतो आता इकडे डॉक्टर धनश्रीला बोलावून घेतलेलं असतं आणि ते तिला म्हणत असतात, हे बघ धनश्री, मी तुला इथे अचानक बोलून घेण्यामागं खूप मोठं कारण आहे. तेव्हा धनश्री म्हणत असते, तेच तर मी तुम्हाला विचारायला लागले का, आणि तुम्ही मला इथे कशासाठी बोलावून घेतलंय ते तरी सांगा ना. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, हे बघ धनश्री, तुला मूल होत नाहीये, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुझी एकटीची काहीही चूक नाहीये. म्हणजे मला नाही समजलं डॉक्टर. अगं हे बघ, तुझ्यामध्ये काहीही दोष नाहीये. तुझे जे काही आपण टेस्ट केल्या होत्या त्या सगळ्या टेस्ट पाहिल्यात आणि त्यामध्ये असं दिसून आलंय की तू आई होऊ शकतेस. तेव्हा मात्र धनश्रीला आनंद होत असतो. मग डॉक्टर, काय प्रॉब्लेम काय आहे, मी प्रेग्नेंट का बरं राहत नाही, असा पुन्हा तिचा प्रश्न असतो. मग डॉक्टर म्हणत असतात, कारण तुझ्यामध्ये दोष नाही, पण हे बघ विद्याधरमध्ये दोष आहे. काय? अहो हे कसं शक्य आहे डॉक्टर, उगाचच काय बी तुम्ही बोलू नका. यांची आपण कुठली टेस्ट केली नाही किंवा काहीच नाही, मग त्यांच्यामध्ये दोष कसा काय असेल. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, हो हो धनश्री हो, मी तुला जे सांगते ना ते अगदी बरोबर सांगते. कारण दोष आहे तो फक्त आणि फक्त इथे विद्याधरमध्ये आहे. कारण विद्याधरचे काही रिपोर्ट्स मी जुने तपासत होते, त्यामध्ये माझ्या इथे निदर्शनास आलं आहे की त्याने ऑलरेडीच एक टेस्ट केली होती आणि त्या टेस्टमध्ये असं स्पष्टपणे दिसतंय की विद्याधर हा कधीच बाबा होऊ शकत नाही. त्यामुळे तुझ्या एकटीमध्ये दोष असणं हे चुकीचं आहे. तुझ्यामध्ये दोषच नाही आहे आणि विद्याधर हा कधीच बाबा होणार नाही हे डॉक्टरांनी आता सांगितलेलं असतं. दुसरीकडे आपण पाहतो पृथ्वी आणि त्याचसोबत मिताली हे दोघेही जण आता गावामध्ये फेरी मारत असतात आणि दोघेही जण गावामध्ये फेरी मारत असताना जुन्या आठवणी ताज्या करत असतात. इकडे आता धनश्री रडायला लागलेली असते, पण डॉक्टर म्हणत असतात, धनश्री रडू नकोस, काळजी करू नकोस, हे बघ तुझ्यामध्ये दोष नाही हे तर आता सिद्ध झालेलं आहे ना, आणि हे रिपोर्टसुद्धा आहेत आणि त्यामुळेच विद्याधर इथे हॉस्पिटलमध्ये येऊन टेस्ट करायला नकार देत आहे. दुसरीकडे आपण पाहतो पृथ्वी म्हणत असतो, अगं तुला आठवतंय का. तेव्हा मिताली त्याला विचारत असते की काय झालं दादा, तू असं एकटा ह्या झाडाकडे का बरं पाहतोस, काय काय झालेलं काय आहे. तेव्हा तो म्हणत असतो, अगं तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का, तुला आठवतंय का, काय काय आठवतंय काय, कारण ह्या झाडांचं आणि आपल्या आईचं किती नातं वेगळं आहे ना. हो अगदी बरोबर बोलतोयस, पण दादा तुला एक गोष्ट सांगू का, तुला सांगतो ना मी, हे बघ आपण लहान असताना ह्याच झाडाच्या कैऱ्या तोडायचो आणि ह्याच झाडाच्या कैऱ्या तोडल्यानंतर आपली आई उलट त्या माणसं आपल्यावर ओरडायला आले ना, त्या माणसाला ती बोलायची नाही काही, पण आपल्याला सुद्धा काही बोलायची नाही, उलट त्याच माणसांना आपल्या बाजूने भांडायची आणि म्हणायची कैऱ्या आहेत म्हटल्यावर मुलं कैऱ्या खाणारच ना, खाण्याची वस्तू आहे म्हटल्यावर. आणि उलट आता त्यांच्यासोबत भांडून ती स्वतः झाडावर चढून आपल्यासाठी कैऱ्या तोडून द्यायची. खरं सांगू का ताई, हे बघ अजूनसुद्धा ह्या झाडाला आत्ता जर कैऱ्या असत्या ना तर मी नक्कीच तोडल्या असत्या, असं इकडे तो बोलत असतो. आणि तेवढ्यातच आता इथे मात्र आरती पाठीमागून आलेली असते आणि आरती लगेचच आता ह्या पृथ्वीच्या पायावरती काट्या मारत असते आणि पृथ्वीच्या पायावर काट्या मारूनच त्याला म्हणत असते, काय तूच तो चोर आहेस ना, लहानपणी सुद्धा तूच त्या कैऱ्या चोरायचास आणि आत्तासुद्धा इथे तूच चोरायला आलास का. तेव्हा पृथ्वी म्हणत असतो, एक मिनिट, तू आहेस कोण आणि तुझा काय संबंध आहे ह्या झाडाशी. तेव्हा आरती म्हणत असते, काय संबंध आहे काय म्हणजे, ते झाड माझं आहे, त्याचबरोबर हे घर माझं आहे आणि तू इथेच कैऱ्या तोडायला आलेला आहेस, हिंमत कशी झाली तुझी. तेव्हा पृथ्वी म्हणत असतो, एक मिनिट,
जरा दम धरणार आहेस का? जरा शांत बसणार आहेस का? मी ह्या कैऱ्या तोडायला आलो आहे ना, पण एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेव, मी तोडायला वगैरे आलो नाही आणि जरी आत्ता झाडावर तो कैऱ्या असत्या ना तरीसुद्धा तोडल्याच असत्या. मग आता आरती म्हणत असते, तुझी आणि एवढी हिंमत कशी काय झाली? तुला तर मी बघतेच, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि त्यानंतर मात्र पृथ्वी इथे लगेचच तिच्या हातावरती काही पैसे ठेवतो आणि म्हणत असतो, मी तुझ्या जाग्यावर उभं राहिलो ना, तर हे घे, त्याचं हे जे काही भाडं आहे ना ते तू घे, तुला मी भाड्यासकट काही पैसे देतोय, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर तिच्या हातामध्ये काही पैसे तो ठेवतो आणि काही पैसे ठेवल्यानंतर तो तिथून निघून जात असतो. आता मात्र इथे आरती म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली इथे माझ्या हातावर पैसे ठेवण्याची? आणि त्याचबरोबर इथे तो लगेचच पैसे ठेवून तिथून निघून सुद्धा जाण्याचं काम करत असतो. तो तर निघून जातो, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आता आरती इथे त्याच्याबरोबर कशी वागत होती आणि काय नाही हे मात्र इथे खूपच इंटरेस्टिंग आहे. तर आता प्रेक्षकांनो, आरतीच्या हातामध्ये तर पैसे ठेवलेलेच असतात, पण आरती मात्र त्या पैशाकडे पाहतच असते. दुसरीकडे आपण पाहतो, जेव्हा युगंधर आता खोलीमध्ये जातो आणि खोलीमध्ये गेल्यानंतर इथे लगेचच धावतच ही जी काही आपली शिल्पा आहे, शिल्पा त्याला सरळ सरळ जा विचारायला आलेली असते आणि म्हणत असते, युगंधर तुझं हे वागणं आणि ह्या सगळ्या गोष्टी मात्र मला अजिबातच पटलेल्या नाही आहेत. तेव्हा तो म्हणत असतो, काय आणि काय नाही पटलं तुला? अरे तुला इथे आनंदीला त्या नोकरांच्या कपड्यामध्ये पाहवत नव्हतं, तुला तिला त्या नोकरांच्या कपड्यामध्ये पाहायचं नव्हतं, म्हणून तू हे सगळा काही घाट घातलास आणि म्हणून तू सगळ्या नोकरांना इथे कपडे दिलेले आहेस, बरोबर की नाही? तेव्हा युगंधर म्हणत असतो, हे बघ ताई, असं काहीही नाही आहे, तुझ्या गोष्टी लक्षात येत नाही आहेत. अगं आज वटपौर्णिमा आहे आणि आनंदीने इथे नोकरांच्या कपड्यामध्ये राहण्याचा जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाला तर मी इथे नाही बदलू शकत आणि त्यामुळे मला कदाचित हे सगळं काही करावं लागणार आहे आणि मी त्यामुळेच केलं आहे. आणि तुला सांगू का, हे बघ आज वटपौर्णिमा आहे आणि गावातले 4 लोक येतील आणि त्याचबरोबर आनंदीला जर ह्या कपड्यामध्ये त्यांनी पाहिलं तर नाही ते बोलतील. हे बघ, कायद्याने आनंदी माझी बायको आहे, ह्या घरची सून आहे, पण आता इकडे शिल्पा म्हणत असते, पण तू विसरतोयस का की तू तिच्यासोबत कोणत्या आणि कशा परिस्थितीत लग्न केलंय म्हणून? मग आता इथे तो म्हणत असतो, हे बघ ताई, मला प्रत्येक वेळी आठवण करून देण्याची अजिबातच गरज नाही. मी अजिबात काही विसरलेलो नाही की मी तिच्यासोबत कोणत्या आणि कशा परिस्थितीमध्ये लग्न केलं आहे आणि मला चांगलंच माहिती, मी तिला बायको मानत नाही, पण ही गोष्ट तर नाकारता येणार नाही की इकडे ती ह्या घरची सून आहे म्हणून, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर शिल्पा म्हणत असते, पण ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काही गरज नाहीये, तू हे सगळं का आणि कशासाठी करतोस? मग आता युगंधर म्हणत असतो, हे बघ ताई, मी तू जे काही घरामध्ये करतेस किंवा तुझे जे काही नियम आहेत, जे काही रूल्स आहेत, त्या सगळ्या गोष्टी विषयी कधीतरी काही बोलतोय का? नाही ना बोलत. मग प्लीज आत्ता मी जो काही निर्णय घेतला आहे ना त्या निर्णयामध्ये तू ढवळाढवळ करू नकोस आणि हे सगळ्यांसाठी चांगलंच आहे. पण शिल्पा म्हणत असते, हे बघ, मला माहिती आहे, मला असं वाटतंय की तुला आता आनंदीचा अजूनच कळवळा येतोय आणि आनंदीसाठी तू हे सगळं काही केलंयस असंच मला वाटायला लागलेलं आहे. तेव्हा तो म्हणत असतो, हे बघ, माझ्या मनामध्ये फक्त आणि फक्त समिधाच आहे, समिधा सोडून मी कोणत्याही स्त्रीचा विचार करणार नाही आणि कधी केला सुद्धा नाही, ही गोष्ट तू व्यवस्थित लक्षात ठेव. दुसरीकडे आपण पाहतो की आता शिल्पाला मात्र टेन्शन आलेलं असतं आणि ती म्हणत असते, ही आनंदी मात्र इथे ह्या युगंधरच्या मनामध्ये घर करू लागलेले आहे, काही करून हिचा माज उतरवलाच पाहिजे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिला आता चांगलाच धड्यासुद्धा शिकवला पाहिजे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि त्यानंतर मात्र इथे युगंधर, तू आनंदीसाठी हे सगळं काही केलंयस, पण मी मात्र अजिबात ह्या सगळ्या गोष्टी अजिबात सहन करून घेणार नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचसोबत आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला आनंदी आणि त्यासोबत सविता हे सगळेजण किचनमध्ये असतात आणि हे सगळेजण किचनमध्ये असताना आनंदी म्हणत असते, मी काय म्हणते ऐका ना सविताताई, मालक साहेबांनी जी साडी दिली ना ती मला दाखवा ना. खरं तर आता सविता आनंदीचे मनोमन आभार मानत असते आणि म्हणत असते, खरंच सांगू का आनंदीताई, आज ना तुमच्यामुळे आम्हाला सुद्धा इथे रंगबेरंगी साड्या आणि ड्रेस घालायला भेटणार आहेत, खरंच तुमच्यामुळे. आणि तेव्हा आनंदी ती साडी पाहते, ती साडी खूप सुंदर असते कारण युगंधरने स्वतः तिच्यासाठी दिलेली असते. तेव्हा आनंदी म्हणत असते, हे बघा सविताताई, आज ही साडी आहे ना, ही साडी मी वटपौर्णिमेला घालणार आहे आणि उपवास सुद्धा करणार आहे, असं सुद्धा ती बोलत असते. तेव्हा सविता म्हणत असते, हो, कारण इथे तुम्हाला त्यांना नोकरांच्या कपड्यामध्ये पाहायचं नव्हतं ना, म्हणून ही साडी तुम्हाला दिली आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेवढ्यातच तिथे शिल्पा आलेली असते. शिल्पा म्हणत असते, काय काय चाललंय काय? तुला असं वाटत नाही का
की तुझं जरा अतिच होतंय म्हणून, तुझं जरा जास्तच होतंय असं तुला वाटत नाही आहे का? आणि तेव्हा आनंदी म्हणत असते, काय झालं? मग आता तिथे नोकर वर्ग जो असतो तो सुद्धा आनंदीचं कौतुक करत असतो आणि आनंदीला मनोमन थँक्यू सुद्धा म्हणत असतो. आणि त्याचबरोबर आज ह्याच्या काही गोष्टी झालेल्या आहेत ना, ह्या फक्त आणि फक्त इथे तुमच्यामुळे झालेल्या आहेत असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. आनंदी म्हणत असते, असं काही नाही, मालक साहेब किती चांगले आहेत हे तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे ना. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असून सुद्धा तुम्ही ह्या पद्धतीने विचार का करायलाय? हे बघा, हे सगळं काही करण्याची काहीही गरज नाही आहे. कारण तुम्हाला सांगू का, तर आता इथे शिल्पा येते आणि शिल्पा म्हणत असते, वा 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 वा, मग टाळ्या वाजवायला लागत असते आणि म्हणत असते, वा 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 वा, खरंच खूप आनंद होतोय का तुम्हाला? तुम्हाला असं वाटतंय का की या सगळ्या गोष्टी करण्याची फार गरज आहे? आणि तेव्हा इथे तुला असं वाटतंय का की ही साडी तुला इथे युगंधरने दिली आहे तर फक्त आणि फक्त इथे तुला ह्या चांगल्या कपड्यामध्ये पाहण्यासाठी दिली आहे? अजिबात नाही. कारण तुला एक गोष्ट सांगू का, आमच्या प्रतिष्ठेसाठी आणि त्याचबरोबर इथे आमचं नाव राखण्यासाठी तुला ही युगंधरने साडी दिली आहे. त्याला असं वाटतं की इकडे त्याच्याकडे कोणीही बोट उचलून पाहू नये किंवा त्याला कोणीही नाव ठेवू नये म्हणून हे सगळं काही केलं आहे, कळलं ना? की तुला इथे चांगलं वाटावं किंवा तू नोकरांच्या कपड्यामध्ये आहेस त्यामुळे तुला ही साडी दिली. पण तुला जर एकटीला दिली असती ना तर इथे ते सगळ्यांना दिसून आलं असतं आणि त्यामुळे त्याने इथे ह्या सगळ्यांबरोबरच तुला सुद्धा साडी दिली आहे. त्यामुळे जास्त हवेत उडायची गरज नाही आहे, कळलं? तुझी लायकी काय आहे आणि तू कोण आहेस ह्या गोष्टी मात्र अजिबात तू कधीच विसरायच्या नाही. ही गोष्ट मात्र तू कायम लक्षात ठेव, असं आता इथे शिल्पा बोलत असते. आणि शिल्पा हे सगळं काही बोलल्यानंतर आता इकडे तिचा माजसुद्धा ती उतरवण्याचं काम करत असते. एवढंच नाही तर आता कान उघडून ऐक असं म्हणता क्षणी आता शिल्पाने आनंदीचा कान मात्र जोरातच दाबलेला असतो आणि जोरातच कान ओढल्यानंतर इथे आनंदीला कळवळत असते, तिला त्रास होत असतो, दुखू लागलेलं असतं. पण तरीसुद्धा शिल्पा मात्र इथे अजिबात गप्प बसत नाही. आणि त्यानंतर आता आनंदीचा कान ओढूनच ती म्हणत असते की त्यामुळे इथून पुढे लक्षात ठेवायचं युगंधरच्या बाबतीत, आणि त्याचबरोबर तो तुला बायकोसुद्धा म्हणत नाही. त्यामुळे तुला उगाचच नाही त्या गोष्टी आणि त्याच्यासाठी हे व्रत आणि पूजा आणि त्याचबरोबर वडाची पूजा करण्यासाठी आणि 7 जन्म इथे त्याला मागण्यासाठी आणि युगंधरच्या दीर्घायुष्यासाठी तुला पूजा करण्याची काही गरज नाही. ही गोष्ट तू व्यवस्थित कान उघडून ऐकायची, समजलं? असं म्हणून आता शिल्पा मात्र तावातच तिथून निघून जात असते. आणि तेव्हा आता इकडे सविता आनंदीच्या कानाकडे पाहत असते तर तो कान मात्र पूर्णतः लाल झालेला असतो. आणि लाल कान झाल्यानंतर इथे आता सविता म्हणत असते, हे सगळं काय आहे आनंदीताई, तुम्ही आणखी किती सहन करणार आहात? तर आता दुसरीकडे युगंधर त्याच्या खोलीमध्ये असतो आणि तेवढ्यातच आनंदी मात्र आता युगंधरच्या खोलीत आलेली असते सविताला घेऊन. जेव्हा येते तेव्हा ती म्हणत असते, मालक साहेब येऊ का? तेव्हा आता युगंधर म्हणत असतो, हां आनंदी ये ना. तेव्हा आता आनंदी आतमध्ये जाते आणि तो म्हणत असतो, काय झालं आनंदी, काही हवंय का तुला? तेव्हा आनंदी म्हणत असते, नाही मालक साहेब, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. हां बोल, का काय झालेलं आहे? तेव्हा लगेच आता इथे आनंदी म्हणत असते, मालक साहेब मी तुमच्यासाठी काहीतरी आणलं आहे. असं म्हणून आनंदी त्याच्यासमोर फूल पकडते आणि त्याला थँक्यू म्हणत असते. आता थँक्यू म्हटल्याबरोबर लगेचच युगंधरसुद्धा कसलेच आडेवेडे घेत नाही आणि आनंदीने दिलेलं ते सुंदर असं फूल लगेच हातामध्ये घेतो आणि म्हणत असतो, थँक्यू आनंदी. तेव्हा आनंदी म्हणत असते, खरंच मालक साहेब, हे तुम्ही सगळं काही केलेलं आहे ना त्यासाठी. तेव्हा आता इथे युगंधर म्हणत असतो, काय केले? म्हणजे तुम्ही मला जी साडी दिली ना त्या सगळ्यासाठी मी तुम्हाला थँक्यू म्हणत आहे. मग आता लगेचच इथे युगंधरसुद्धा म्हणत असतो, थँक्यू, अच्छा असं आहे का? मग आता इकडे दोघेही जण एकमेकांना थँक्यू म्हणत असतात आणि तेव्हा आनंदी पुन्हा एकदा म्हणत असते, मेन्शन नॉट. आता मेन्शन नॉट म्हटल्यानंतर इथे युगंधर मात्र तिला सेम टू यू म्हणत असतो. आणि तेव्हा आनंदीच्या लक्षात येतं की इथे मालक साहेब असं का बरं बोलले आहेत, म्हणजे मालक साहेब मला सेम टू यू का म्हणतायत? आणि तेव्हा इथे तिच्या लक्षात येतं की मालक साहेबांना इंग्रजी बहुतेक येत नाही म्हणून. आणि ही गोष्ट आता आनंदीच्या लक्षात आलेली असते. तर आता प्रेक्षकांनो, इथे आनंदी युगंधरसाठी नेमकं काय करेल हे पाहणं फार कमालीचं असणार आहे. तर आता आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण उद्याच्या भागामध्ये मात्र इथे आता
आनंदीने वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी घाट तर घातलेला असतो, पण बहुतेक ना ह्या शिल्पाने ना काहीतरी असं कांड केलेलं आहे, त्यामुळे आनंदीना इथे डोक्याला मार लागलाय आणि ती इथे दवाखान्यात ॲडमिट आहे. नेमकं काय झालंय हे कळत नाही. पण आता प्रेक्षकांनो, जेव्हा युगंधर हे सगळं काही पाहतो तेव्हा त्याला राहवत नाही की आनंदीला इथे वडाची पूजा करायची होती, पण आनंदी तर इथे दवाखान्यात आहे आणि मग कसं आणि कशा पद्धतीने तिच्या पूजा पूर्ण होईल असा विचार तो करत असतो. आणि त्यानंतर मात्र जेव्हा सगळेजण वडाला निघून जातात त्यावेळेला मात्र स्वतः युगंधर हा आनंदीला वडाच्या झाडाच्या ठिकाणी घेऊन जातो आणि तिथे गेल्यानंतर स्वतः तिच्यासोबत वडाची पूजा करू लागलेला असतो. आणि ही गोष्ट जेव्हा माजोरडे शिल्पाला समजते तेव्हा मात्र तिला राग येत असतो. आणि इथे युगंधर हा जेव्हा वडाच्या ठिकाणी जातो तेव्हा मात्र इथे आता ही धनश्री म्हणत असते, भाऊजी तुम्ही इथे काय करायलायसा? आणि तेव्हा इथे आता माईसुद्धा पाहतात आणि माईंनी सुद्धा हे सगळं काही पाहिल्यानंतर माईंना सुद्धा खूपच मोठा धक्का बसलेला असतो. पण आता इकडे आपल्या लेकीची जागा कोणीतरी घेतंय आणि त्याचबरोबर हा युगंधर इथे तिच्यासाठी एवढं सगळं काही करतोय हे पाहून माईंना सुद्धा फार आनंद होत असतो. तर आता प्रेक्षकांनो, इथे आनंदीचं मन युगंधरने जिंकलेलं असतं, कारण युगंधरने स्वतः आनंदीला तिथे घेऊन जात वडाची पूजा केलेली असते. तर पाहत राहा आनंदी. भेटूयात पुन्हा एका अशाच आणि त्याचसोबत नवीन अशा एपिसोड सोबत. तोपर्यंत धन्यवाद.